नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे चकवा. लेखन संपदा देशपांडे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आज जवळजवळ 30 वर्षांनी ते 5 मित्र एकत्र भेटले. सगळे 50च्या घरातले, आपापल्या आयुष्यात स्थिर स्थाराव झालेली. मुलेही शिक्षण पूर्ण होऊन आपापल्या मार्गाला लागलेली. पती पत्नी यांनी एकत्र फिरण्याचे दिवसही आता संपले होते. दोघेही आपापल्या जगात रमलेले होते. असा हा आयुष्याचा उंबरठा. धड म्हातारेही नाही, धड तरुणही नाही. आपण तरुण राहिलो नाही हे समजत होतं. आयुष्यातला कठीण टप्पा. एक दिवस संजय गोखलेला काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी सगळ्याशी संपर्क साधला आणि भेटायचं ठरवलं. खरं तर सगळेच मुंबईमध्ये होते, तरीही गेल्या 25-30 वर्षात भेटीगाठी बंद झाल्या होत्या. मग दिवेश कुलकर्णीच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळे एकत्र भेटले आणि सगळ्यांनाच कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. यापुढे आपण नक्की भेटायचं असं नक्की करून ते आपापल्या घरी गेले. संजयने सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला. मग सगळ्यांनी जेवायला भेटायचं ठरलं. सगळ्यांचे बाहेरच्या जगात खूप मित्रमैत्रिणी होत्या, पण शाळेतल्या मैत्रीची सर कशालाच येणार नाही. सगळे महिन्यातून एकदा भेटू लागले. संजय, दिवेश, योगेश, चेतन, मधुकर असे 5 जण. त्यांना एकत्र आणण्यात आणि बांधून ठेवण्यात संजयनेच पुढाकार घेतला होता. एका भेटीत संजयने सगळ्यांनी कुठेतरी 4 दिवस फिरायला जाऊ अशी गळ घातली. तसं सगळेच शहराच्या धकाधकीला कंटाळले होते. मग सगळ्यांनीच त्यासाठी होकार दिला. आता प्रश्न आला की जायचं कुठं? तोही प्रश्न संजयनेच सोडवला. पाचगणीजवळ त्याने एक छोटासा प्लॉट घेऊन डेव्हलप केला होता. संजय हॉटेल व्यवसायात असल्यानं त्याने तिथे छोटंसं रिसॉर्ट बांधलं होतं. आता पावसाळी दिवस असल्यामुळं पर्यटक कमीच होते. आपण माझ्या रिसॉर्टला जाऊ असं त्यानं सुचवलं. अरे पण तिकडे यायची सोय आहे का? अंगठात तोंडाजवळ नेऊन चेतन म्हणाला. अरे म्हणजे काय, तू चल तर खरं, संजय हसत म्हणाला. ठरल्याप्रमाणे ते निघाले. चेतन गाडी चालवत होता. सगळेच पिकनिकच्या मूडमध्ये होते. गाणी म्हणत गप्पा गोष्टी करत ते चालले होते. इतक्यात दिवेशला आठवलं, अरे पाचगणीच्या आधी 7 किलोमीटरवर एक फाटा फुटतो. तिकडे जंगलात एक सुंदर दत्ताचं देऊळ आहे. 10 वर्षापूर्वी मी आलेलो तेव्हा गेलो होतो तिकडे. जाऊयात ना आपण पण, खूप रमणीय स्थान आहे. चेतन वैतागून बोलला. साल्या तुझं झालं चालू, देव देव देव, जराही बदलला नाहीस रे. दिवेश दत्तगुरूंचा भक्त होता. त्याची दत्तभक्ती सगळ्यांच्या थट्टेचा विषय बनला. मग संजय म्हणाला, इतकं बोलतोय तर जाऊया ना आपण. ज्यांना देवळात जायचं नाही त्यांनी नका जाऊ, निसर्गाचा आनंद घ्या. सगळ्यांनी होकार दिला आणि सगळे निघाले. मग संध्याकाळी 5च्या सुमारास ते पाचगणीच्या आधी असलेल्या फाट्यावरून आत गेले आणि आसपासचे निसर्ग सौंदर्य पाहू लागले. जसे जसे ते आत जात होते तसा तसा रस्ता अधिक रमणीय होत होता. अर्ध्या तासाने ते दत्त मंदिर जवळ आले. दिवेश आणि संजय देवळात गेले. बाकीचे बाहेरच थांबले. दिवेशने मनोभावे दत्तात्रयांना हात जोडले. नकळतपणे त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. जुन्या आठवणींचं काहूर माजलं. हे असंच व्हायचं. देवापुढे हात जोडल्यावर त्याला आपल्या हातून झालेल्या चुकीची जाणीव होऊन डोळ्यात धारा लागायच्या. आज या मित्रांच्या एकत्र येण्याने त्या आठवणीवरची खपली निघाली आणि जखम परत भळाभळा वाहू लागली. इतक्यात त्याच्या खांद्यावर संजयचा हात पडला. दिवेश संजयला मिठी मारून ढसाढसा रडू लागला. त्याने संजय समोर आणि दत्तगुरूंसमोर आपल्या अपराधाची कबुली दिली. थोड्या वेळाने ते निघाले. एवढ्यात त्यांच्या गाडीजवळ एक वृद्ध ब्राह्मण आला. चेतनने चिडून त्याला शिवी हासडली. मारायला दुसरी गाडी शोध ना.
माझीच कशाला हवी आहे तुला? तो ब्राह्मण म्हणाला. माफ करा पोरांनो, मी या देवळाचा पुजारी आहे. आज पूजा करून निघालो होतो तर जरा उशीर झाला. थोड्याच वेळात पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत. मला मुख्य रस्त्यापर्यंत सोडाल का? तुमचे फार उपकार होतील. चेतन खरं तर त्यांना उडवूनच लावणार होता, पण संजय म्हणाला, असू दे, सोडूया त्यांना. बघ, खरंच पाऊस भरून आलाय. मग तो मागचं दार उघडत म्हणाला, या बाबा. ते गुरुजी दिवेश आणि संजयच्या मध्ये बसले. गाडी चालू झाली. काळोख पडला होता. आता पाऊसही जोर धरू लागला होता. मग थोड्याच वेळात हे मुख्य रस्त्याला लागले. त्या गुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यात संजय आणि दिवेश सोडून बाकी तिघे त्या गुरुजींची चेष्टाच करत होते. तेही शांतपणे ऐकून घेत होते. मग त्यांनी एका बाजूला गाडी लावायला सांगितली. उतरण्याच्या आधी ते म्हणाले, मुलांनो, हा दत्त मंदिरातला अंगारा आहे. तो सर्वांनी लावून घ्या. मी लावतो तुम्हाला. हा अंगारा वाटेत येणाऱ्या संकटापासून तुमचं रक्षण करेल. दिवेश आणि संजय सोडून कोणीही अंगारा लावून घेतला नाही. ते गुरुजी उतरून निघून गेले. उशीर झाला होता, त्यामुळे सगळ्यांनीच वाटेत एका हॉटेलमध्ये जेवून घेतलं. मग ते रस्त्याला लागले. आता योगेश गाडी चालवत होता. पाचगणीपासून 10 किलोमीटर अंतरावर संजयचं रिसॉर्ट होतं, असं संजयने त्यांना सांगितलं होतं. थोड्याच वेळात पाचगणी येणार होते. रात्रीचे 10:30 वाजले होते. पाऊस मी करत होता. रस्त्याला एकही वाहन दिसत नव्हतं. इतक्यात ते एका तिठ्यावर आले. योगेशने पाहिले तर उजव्या बाजूला एक चौथा छोटा रस्ता दिसत होता. त्यावर लिहिलं होतं, पाचगणी बायपास, वाडाची वाडी, 5 किलोमीटर. त्यांना वाडाची वाडीलाच जायचं होतं. योगेश सगळ्यांना म्हणाला, इकडून जाऊ, चला चला इकडून जाऊ, म्हणजे लवकर पोचू. संजय म्हणाला, माहितीच्या रस्त्यानेच जाऊ, इकडून नको, आता रात्र खूप झाली आहे. उगाच अनोळखी रस्त्याने कशाला जायचं? चेतन म्हणाला, संजय, अरे लवकर पोचू, पाऊस बघ की किती वाढलाय. नाहीच रस्ता सापडला तर येऊ परत याच रस्त्याने मागं. 5 किलोमीटरचा तर प्रश्न आहे. संजयला पटलं, नाहीतरी तो गप्प बसला. मग ते निघाले. आधी छोटा असलेला रस्ता आता पुढे मोठा मोठा होत गेला. आपण इकडून कधीच कसे आलो नाही याचे संजयला आश्चर्य वाटत होतं. वाटेत त्यांना एकही गाडी दिसत नव्हती. दोन्ही बाजूंना किर्र झाडी. अर्धा तास झाला तरी वस्तीचं काही चिन्ह दिसत नव्हतं. मग मात्र आपण चुकलो असं सगळ्यांना वाटायला लागलं. मग सर्वानुमते परत फिरायचं असं ठरवलं. गाडी संजयची होती. खरं तर त्याला योगेशचा राग आला होता. अनोळखी रस्त्यावरून गाडी नेली त्याला लवकरात लवकर त्याच्या रिसॉर्टवर पोचायचं होतं. तिकडे त्यांनी सगळी सोय करून ठेवली होती. या सर्वांचा काटा काढायची म्हणूनच त्याने स्वतःची गाडी घेतली होती. त्याला आजही आठवत होते ते दिवस. हे 5 जण शेवटच्या वर्षाला होते. सगळे श्रीमंत कुटुंबातले. हातात पैसा खेळत होता. त्यामुळं अनेक मुली त्यांच्यावर फिदा असायच्या. मुलींना खेळवून सोडून देणे हे तर त्यांचे नेहमीचेच झाले होते. संजय मध्यमवर्गीय घरातला. तो जीव तोडून शिकत होता. आई वडिलांसाठी आणि आपल्या लहान बहिणीसाठी श्यामला, त्याची लहान बहीण, तिच्यावर त्याचा जीव होता. तिला शिकवून स्वतःच्या पायावर उभे करायचे होते आणि एखाद्या चांगल्या घरात तिचे लग्न लावून द्यायचे असे स्वप्न तो पाहत होता. श्यामला अतिशय सुंदर होती. साहजिकच संजयकडे येणाऱ्या दिवेश, योगेश, चेतन, मधुकर यांची नजर तिच्यावर होती. पण मित्राची बहीण म्हणून ते गप्प होते. श्यामलाला आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती. आपल्या दादाचे मित्र आपल्यावर लट्टू आहेत ही गोष्ट तिला खुश करायची. तिला मात्र या सगळ्यांमधला दिवेश फार आवडायचा. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी चालू झाल्या. दिवेश आणि श्यामला एकमेकांच्या प्रेमात पडले. संजयला याची काहीच कल्पना नव्हती. बाकीचे तिघे मात्र श्यामला हातची गेली म्हणून चरफडत होते. ते श्यामलासाठी वेडे झाले होते. इतके की ती आपल्या एका मित्राची बहीण आहे आणि दुसऱ्याची प्रेयसी आहे हेही विसरले होते. अशातच एक दिवस त्यांनी एक कट रचला. श्यामला आणि दिवेश यांना त्याच्या रिलेशनशिपबद्दल पार्टी द्यायची आहे.
असं सांगून त्यांना बोलावलं. ते सगळे मधुकरच्या फार्म हाऊसवर आले. सगळेच ड्रिंक करू लागले. श्यामला नको म्हणत असताना तिलाही घ्यायला लावलं. मग दिवेशला एका खोलीत नेऊन आपण सगळी तिच्याबरोबर मजा करू असं सांगितलं. दिवेशने स्पष्ट नकार दिला. माझे तिच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत असं त्यानं सांगितलं. दिवेश ऐकत नाही असं लक्षात आल्यावर त्या सगळ्यांनी दिवेशला एका खुर्चीला बांधलं. धुंदीत असलेल्या श्यामलाला तिकडे फरफटत नेऊन सगळ्यांनी तिच्यावर अत्याचार केला. एकदा नाही तर अनेक वेळा. दिवेश हे सगळं उघड्या डोळ्याने पाहत होता. श्यामला मदतीसाठी त्याला हाका मारत होती, पण तो सुटू शकत नव्हता. चिडलेल्या श्यामलानी त्या सगळ्यांना पोलिसात जायची धमकी दिली. तेव्हा घाबरून त्यांनी तिला गळा दाबून मारून टाकलं. त्याच फार्म हाऊसवर बाहेर असलेल्या एका पडीक जमिनीत तिला पुरून टाकलं. जर का कोणाला सांगितलं तर तूही आमच्या इतका गुन्हेगार आहेस हे आम्ही सांगू अशी दिवेशला धमकी दिली. दुसऱ्या दिवशी संजयच्या घरी गोंधळ उडाला. श्यामला परत आली नव्हती. ती केवळ 18 वर्षाची होती. मग शोधाशोध सुरू झाली. सगळ्या मित्रांनी यात त्याला खूप मदत केली. खूप शोध घेऊनही श्यामला सापडली नाही. मग 8 वर्षांनी ती केस पोलिसांनी बंद केली. संजय एक क्षणही तिला विसरू शकत नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्याला श्यामलाची मैत्रीण भेटली. ती श्यामला नाहीशी झाली त्याआधीच दुसऱ्या गावात राहायला गेली होती. मग तिच्याकडून संजयला दिवेश आणि श्यामलाच्या नात्याबद्दल समजले. तसेच त्याचे इतरही मित्र तिच्या मागे होते हेही समजले. मग काय झालं असेल हे त्याच्या लक्षात आलं. आपण ज्यांना आपले मित्र समजत होतो तेच आपले वैरी निघाले. त्याचे त्याला वाईट वाटलं. हळूहळू सगळ्यांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. मग सगळ्यांना एकत्र आणून त्यांचा बदला घ्यायचा असं त्यानं ठरवलं. पण ते त्याची भेट टाळत होते. खूप प्रयत्नांनी तो सगळ्यांना एकत्र आणण्यात यशस्वी झाला होता. आज दत्तगुरूंच्या देवळात दिवेशने त्याला सगळे खरे सांगितले होते. तोही इतकी वर्षे हा बोजा स्वतःवर वागवत होता. त्याने लग्नही केलं नव्हतं हे समजल्यावर संजयने त्याला माफ केलं. त्याने रिसॉर्टवर पूर्ण तयारी केली होती. त्यांना मारून दरीत ढकलून द्यायचं असं त्यानं ठरवलं होतं. त्यामुळंच रहदारी नसलेल्या रस्त्याने तो त्यांना नेत होता. पण अचानक हा कोणता रस्ता आला ज्यावर ते चुकले होते. बराच वेळ गाडी चालवूनही ते परत त्या फाट्यावर येत नव्हते. इतक्यात मधुकर म्हणाला, अरे ते बघा ते झाड जे मगाशीच आपण बघितलं होतं. मग त्यांना लक्षात आलं की आपण पुढे किंवा मागे जात नाही, त्याच रस्त्यावर फिरत आहे. दिवेश घाबरून म्हणाला, आपल्याला चकवा लागला बहुतेक. आपण एकाच मार्गावरून फिरत आहोत. सगळ्यांना चकवा या शब्दाचा अर्थ समजला. सगळेच घाबरले. आता काय करायचं रे संजय? चेतन म्हणाला, मला काय सवय आहे या गोष्टीची. फक्त आता पेट्रोल संपलं तर काय खरं नाही. संजय वैतागून म्हणाला, चकव्यात सापडलेली लोक बाहेर पडू शकत नाहीत असं त्यानं ऐकलं होतं. आपण इथंच मरणार बहुतेक असं त्याला वाटू लागलं. दिवेशने मनात दत्तगुरूंचा धावा चालू केला. तेच आपल्याला या संकटातून तरतील हे त्याला खात्री होती. मग योगेशला उजव्या बाजूला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला. तो ओरडला, तिकडे बघा, बहुतेक एखादे घर आहे. सगळेच खुश झाले. मग योगेशने त्या दिव्याच्या दिशेने गाडी वळवली. तिकडे जायला नीट रस्ता नव्हता. खाचखाडग्यातून जावे लागत होते. तो दिवा पण जवळ आल्यासारखा वाटे तर मध्येच दूर गेल्यासारखा. नजर फसत होती. आपण असेच भरकटून मरून जाणार की काय असं वाटून सगळेच बिथरले. ते गाडी चालवणाऱ्या योगेशला वेगवेगळे सल्ले देऊ लागले. त्यामुळे तो पण वैतागला. आता मुख्य रस्ता सोडून ते खूप आत आले होते. ही जागा भयानक होती. पाऊस तर ओतल्यासारखा कोसळत होता. फक्त हातभर अंतरावर जेमतेम दिसत होतं. आपल्याला दिवा कसा दिसला याचे सगळ्यांना आश्चर्यच वाटत होतं. मग हळूहळू एक मोठं घर नजरेच्या टप्प्यात आलं. ते एक जुन्या बांधणीचं कौलारू घर होतं. योगेशने गाडी त्या घरापुढे थांबवली. मग एक एक करून सगळे उतरले. पुढे गेले. मधुकरने दार वाजवलं. थोड्या वेळाने दार उघडलं. घराचा मालक अगडबंब देहाचा होता. तो या सगळ्यांकडे बघत होता. मग चेतन पुढे येऊन म्हणाला, आम्ही रस्ता चुकलोय, प्लीज आम्हाला आजची रात्र या घरात थांबू द्या. बघताय ना पाऊस किती पडतोय बाहेर, कृपा करून आम्हाला आत घ्या.
चेतन त्या माणसाशी बोलेपर्यंत दिवेश आणि संजयनी घरात डोकावून पाहिले. तो एक मोठा दिवाणखाना होता. तिथे एक कंदील लावला होता. त्या उजेडात सोफ्यावर बसलेली अनेक माणसे दिसत होती. इतकी माणसे असूनही त्यांची जराही हालचाल होत नव्हती. एखाद्या पुतळ्याप्रमाणे बसली होती. दिवेश संजयला म्हणाला, संजय, काहीतरी विचित्र वाटतंय बरं का. ती माणसं बघ ना, कोणच हालचाल करत नाही. एवढी माणसं आहेत, एकमेकाशी बोलत पण नाहीत. मला तर गडबड वाटते. हा माणूस लोकांना हिप्नोटाईज करून लुटत तर नाही ना? आपण इथं नको जायला. इतक्यात चेतनचा त्या माणसाशी बोलून झालं. तो माणूस इतक्या वेळात एक अक्षरही बोलला नव्हता. त्याने फक्त या सगळ्यांना आत या अशा अर्थाची खूण केली. ते संजय चेतनच्या कानात म्हणाला, थांब चेतन, काहीतरी गडबड वाटते, नको जायला आत. हा माणूस काहीतरी वेगळाच वाटतोय. बघ, अंधारात त्याचे डोळे, केस कसे चमकतायत. मागे चल, परत आपण रस्ता शोधू. हे ऐकणारा मधुकर म्हणाला, या पावसाळ्या रात्री कुठे फिरत बसणार, चला आत. असा निवारा मिळणार नाही. उद्या सकाळी रस्ता शोधू. फक्त 4-5 तासांचा तर प्रश्न आहे. मग संजय आणि दिवेशी चलबिचल झाली. फक्त एका शंकेपायी मोठ्या मुश्किलीने मिळालेला निवारा कसा सोडायचा ते हा विचार करत होते. योगेश आणि मधुकर आत गेले सुद्धा. मग या दोघांनीही उंबऱ्याच्या दिशेने पाय टाकला. इतक्यात दोघांच्याही कपाळातून जोरात कळ आली. दोघेही बाहेर थांबले. असं काय झालं? दोघांच्याही हात कपाळावर गेला आणि एकदम त्यांच्या लक्षात आलं, त्या पुजाऱ्याने दोघांच्या कपाळावर अंगारा लावला होता. त्याच ठिकाणी त्यांना दुखलं होतं, कळ आली होती. म्हणजे इथे काहीतरी वेगळं आहे. त्यांच्यावर संकट येईल ही गुरु दत्तात्रेयांना कल्पना आली होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या पुजाऱ्याला पाठवलं होतं. इथे आत गेलो की आपण बाहेर येऊ शकणार नाही याची दोघांना खात्री पटली. काही झालं तरी आत जायचं नाही हे त्यांनी ठरवलं. मग दिवेशने आपल्या मित्रांना हाका मारायला सुरुवात केली, पण ते आत गेले होते. आता ते काय बाहेर येणार नाहीत याची त्यांना खात्री पटली. बाहेरचे आणि आतले जग वेगळे होते. त्यांच्या मित्रापर्यंत त्यांचा आवाजही पोचत नव्हता. तो माणूस दिवेश आणि संजय आत यायची वाट बघत होता. हे दोघे मागे फिरताच तो मागे गेला आणि दार लावून घेतलं. दिवेश आणि संजय गाडीत येऊन बसले. दिवेश हादरला होता. संजय, ते तिघे आत परत येणार नाहीत असंच वाटतंय. दत्तगुरूंनी आपल्याला जसं वाचवलं तसं त्यांना का वाचवलं नाही? संजय म्हणाला, देवासाठी सगळे सारखेच असतात. त्यांनाही देवाने संधी दिली होती. तो पुजारी त्यांना अंगारा लावत होता, त्यांनी लावून घेतला नाही. बरं झालं त्यांना त्याच्या पापांची शिक्षा मिळाली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तरी त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झालेला असू दे. चल, आपण अजून या घराच्या आवारातच आहोत. धोका टळला नाहीये. त्या घरमालकाचं क्षेत्र कुठंपर्यंत पसरलंय काय माहीत. मग ते निघाले. संजयने गाडी चालू केली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना रस्ता लागला. येताना झालेला त्रास आठवून आता इतका पटकन कसा रस्ता सापडला याचे दोघांनाही आश्चर्य वाटलं. साधारण 4 किलोमीटरवर गेल्यावर त्यांना तो तिठा लागला. त्यांनी पाचगणीकडे जायचे रद्द करून परत मुंबईकडे जायचे ठरवले. आता हळूहळू उजाडू लागलं. तिठ्याजवळचं एक छोटंसं हॉटेल दिसलं. दोघांनी तिकडे जाऊन चहाची ऑर्डर दिली. हॉटेलचा मालक बडबड्या होता. त्याने संजयला कुठून आलात वगैरे असं विचारलं. संजयने त्याला त्या चौथ्या रस्त्याबद्दल सांगितलं. ते ऐकल्यावर त्याचे डोळे भीतीने विस्फारले. तो म्हणाला, तुम्ही त्या रस्त्याने जाऊन आला? दिवेश म्हणाला, हो, हे काय, आम्ही तिकडूनच येतोय, पण आमचे मित्र त्या घरात गेले. तो हॉटेल मालक घाबरून म्हणाला, साहेब, याबद्दल फक्त ऐकलं होतं, खोटं वाटत होतं, पण आता तुम्ही ते पाहून आलात म्हणजे खरंच असेल. काय खरं असेल? दिवेश म्हणाला. हॉटेल मालक विचारात पडून म्हणाला, कधीतरी एखाद्या दिवशी हा रस्ता प्रकट होतो असे लोक म्हणतात. तो रस्ता नाहीतर चकवा आहे ज्यात तुम्ही सापडला होता. माझे आजोबा सांगायचे, तेव्हा खरं वाटायचं नाही. तिथे जो माणूस गेला तो परत कधीच आला नाही. ते घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. त्या ठिकाणी एक सुंदर असं गाव होतं. त्या गावाचा हा जमीनदार होता.
तो अतिशय लालची होता. पैशासाठी तो वाटेल तो करायचा. त्यासाठी तो काळ्या शक्तीची उपासना करायचा. अमरत्व आणि पैसे मिळवण्यासाठी त्याने माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. त्याने अनेक माणसांचे बळी दिले. सर्व लोक त्याला अतिशय घाबरायची. मग एक दिवस त्या गावात एक पुजारी बाबा आले. गावातल्या लोकांनी त्यांना त्या जमीनदाराबद्दल सांगितलं. आपण एकटे इथे पुरे पडू शकणार नाही यांची त्यांना कल्पना होती. त्यांनी गावातल्या लोकांना गाव खाली करून निघून जायला सांगितलं, कारण त्यांना निष्पाप लोकांचे अजून बळी जायला नको होते. त्यांची आणि जमीनदाराची काय लढाई झाली माहीत नाही. पुजारी बाबा जिंकले की नाही माहीत नाही, पण तेव्हापासून जमीनदाराच्या गावाचा परिसर सामान्य लोकांसाठी नाहीसा झाला. ते पुजारी बाबाही कोणालाच दिसले नाही. असे म्हणतात की एखाद्या अभद्र दिवशी ते जमीनदाराचे घर आणि आसपासचा परिसर पुजारी बाबांच्या मंत्राच्या प्रभावातून बाहेर येतो आणि ज्यांचे मरण जवळ आले त्यांच्यासाठी घराकडे जाण्याचा रस्ता प्रकट होतो. रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा बळी जातो. ते पुजारी बाबाही त्या दिवशी लोकांना दिसतात. त्यांना वाचवायचा प्रयत्न करतात. ज्याचे नशीब चांगले तो वाचतो, ज्याचे नसेल तो त्या जमीनदाराच्या चकव्यात अडकतो. कित्येक पिढ्यांपासून या चकव्याची कथा सांगितली जाते. तुमच्या मागे देव होता म्हणून तुम्ही सुखरूप परत आलात. तो माणूस असं म्हणल्यावर दोघांनीही न कळतपणे आपल्या कपाळावर हात लावला. त्यांना अंगारा लावणारे पुजारी बाबा आठवले. ही त्या पुजारी बाबांचीच कृपा. आपले 3 मित्रही वाचले असते जर त्यांनी तो अंगारा लावून घेतला असता. आज ते जिवंत असते. संजयने जरी त्यांना मारायचा प्लॅन केला होता तरी ते इतक्या भयानक सापळ्यात सापडून गेले याचे त्यालाही वाईट वाटले. जाताना ते थांबून त्या दत्त मंदिरात गेले. देवाचे मनापासून आभार मानले. ते मुंबईला परत आले. दिवेशने संजयला श्यामलाला पुरलेली जागा दाखवली. तिथून तिचा सांगाडा बाहेर काढून त्यावर संजयने विधिवत अंत्यसंस्कार केले. चेतन, योगेश, मधुकर हे आपल्याबरोबर आलेच नाहीत असे त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. जसे श्यामलाला शोधायला त्या तिघांनी मदत केली होती तशीच संजय आणि दिवेशनेही त्यांच्या घरच्यांना केली. ते कधीच परत येणार नाहीत हे या दोघांनाच माहीत होतं.